मुअज्जमला त्याच्या बापाविरुद्ध जेव्हा तो बंड करेल तेव्हा त्याला त्याच्यात पूर्ण सहकार्य करण्याच्या आश्वासनाच्या बदल्यात महाराज त्यांच्या विरुद्धच चालू असलेल्या युद्धासाठी त्यांच्याकडूनच रसद उभी करत होते. आपल्या कमीत कमी खर्चात शत्रूचं असं जास्तीत जास्त नुकसान होत होतं. सभासद बखरीत असं म्हटलंय, 1669 साली जेव्हा अजून मुघल आणि मराठ्यांमध्ये तह मोडला नव्हता तेव्हा निराजी पंत आणि प्रतापराव गुजर फौज घेऊन वराडात मुअज्जम बरोबर होते. तेव्हा औरंगजेबाने फरमान काढलं होतं की या दोघांना दगा करून अटक करा. पण हे फरमान हातात येण्याआधी मुअज्जमला हेरांकडून हे कळलं होतं. त्याने निराजी पंतांना आणि प्रतापरावांना सुचवलं की ते फरमान हातात येण्याआधीच तुम्ही इथनं निघून जा, म्हणजे त्या फरमानाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्नच येत नाही. युद्धात आणि राजकारणात आपल्या कमीत कमी खर्चात शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करणं ह्यालाच गनिमी कावा असं म्हणतात. आणि महाराज निर्विवादपणे त्यात पारंगत होते. तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये द्या.